नमो नमो गणाधीशाय नमो नमः। नमो नमो गजाननाय नमो नमः। नमो नमो गणाधीशाय नमो नमः। नमो नमो गजाननाय नमो नमः। नमस्कार, आज तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यश घाट ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये. आणि नेमकं मला तुम्हाला सर्वांना सांगायला आवर्जून आवडेल की आज या पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांना दोन मोठे पाद्यपूजन सोहळा बघायला मिळणार आहे. सर्वात पहिलं म्हणजे आपल्या दक्षिण मुंबईचं आपल्या टेकवाडी परिसरातली सर्वात 12 गल्ल्यांपैकी 6व्या गल्लीचा आज आपल्या मुंबईच्या सम्राटचं पाद्यपूजन सोहळा आहे. आणि त्याचबरोबर दुसरा म्हणजे मालाड भागातल्या मालवणीच्या महाराजा आज या बाप्पाचं देखील पाद्यपूजन सोहळा आहे. तर तुम्हा सर्वांना एंडपर्यंत हे दोन्ही पाद्यपूजन काय रीतीने आणि कसे होणार जल्लोषात ते तुम्हा सर्वांना नक्की बघायचे. मी देखील आलेलो आहे बघायला. तर आता आपण न वेळ घालवता आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर मग मित्र आलो आहे, मला देखील घेऊन जातो. आणि त्याचबरोबर तुम्ही जर चॅनल नक्की नवीन असाल त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया हे लिहायला विसरू नका. तर मग गणाधीशाय नमो नमः। नमो नमो गजाननाय नमो नमः। नमो नमो गणाधीशाय नमो नमः। नमो नमो गजाननाय नमो नमः। तू ही आधार, तू ही आशा, तू है वरदान गणराया। क्या है संसार अंश है तेरा, तू है ब्रह्मांड गणराया। तू ही आधार, तू ही आशा, तू है वरदान गणराया। क्या है संसार अंश है तेरा, तू है ब्रह्मांड गणराया। हर जीत का आरंभ तू है, हार का भी अंत तू। ज्योति तेरी ज्योति रहे सर्वदा। विघ्न हरता गणेशा है गणराया, गणराया, गणराया। विघ्न हरता गणेशा है गणराया, गणराया, गणराया। विघ्न हरता गणेशा है गणराया। आपण आलोय आता आपल्या मालवणी पट्ट्याला म्हणजे आपल्या मालवणीला. आणि आता आपण बऱ्यापैकी पोहोचलो आपल्या मालवणीच्या महाराजाच्या पाद्यपूजन सोहळ्यासाठी. माझ्या मागे गेट तर बघू शकते, इथून आपलं सरळ आत जायचंय. तर आता आपण आत जाऊया. चलो. महिमा तेरी किससे छुपी, तू सर्व करता रचता है तू। माया तेरी जादू भरी है। आता फायनली आपल्या ब्लॉगची एंड करण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे तुम्ही पूर्ण ब्लॉग स्टार्टपासून ते एंडपर्यंत बघितलंच असेल. कारण ह्या पूर्ण ब्लॉगमध्ये दोन मोठे पाद्यपूजन सोहळा आपण बघितले, काय रीतीने आणि काय जल्लोषात साजरे झाले ते. आणि आत्ता आपला हा ब्लॉग इथे एंड करण्याची वेळ आलेली आहे फायनली. पण आज या एंड करण्याच्या वेळेला मला सर्वात जास्त दोन व्यक्तींचे मनापासून आभार मानायचे. पहिलं म्हणजे प्रेम, जो अगदी माझा खास मित्र आहे. त्यांनी वेळात वेळ काढून माझ्यासोबत आला, पूर्ण दोन्हीही पाद्यपूजन सोहळा माझ्यासोबत कंप्लीट केले. आणि दुसरा म्हणजे तुमचा देखील सर्वांचा लाडका आणि माझा देखील म्हणजे आपला ईशान, जो माझं सगळं काही शूट करतो, माझ्या बऱ्यापैकी माझ्या पेज आणि माझ्या ID वगैरे सांभाळतो. त्याला देखील मनापासून आभार मानून की तो आला त्या वेळ काढून आणि माझं सगळं शूट केलं. तर आता तसंच तुम्ही हा ब्लॉग एंडपर्यंत बघितलाच असेल. मी मनापासून विनंती करतो की बघितलाच असेल, नो डाऊट. तसंच आता आपण बऱ्यापैकी हा ब्लॉग इथे एंड करतो. पुन्हा जेव्हा तुम्ही नवीन काही असतील अपडेट तुम्हाला चॅनल नक्की मिळत जातील. त्याचबरोबर तुम्ही नक्की नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. असंच भेटत जाऊन नवीन ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय.